रान संजयजी, सावनेर विधानसभा क्षेत्रामधनं तुम्ही उभे आहे. कोणते मुख्य समस्या, कोणत्या मुद्द्यांना घेऊन लोकांसमोर जात आहेत? सर, सावनेर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत आणि बेरोजगारी पण खूप आहे. नवीन उद्योगधंदे वगैरे काही आलेले नाही आहे आणि या सावनेर क्षेत्राचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून काहीही विकास झालेला नाही आहे. सुशिक्षित बेरोजगार गावामध्येच पडलेले आहे. सगळ्यांना स्थलांतर करून बाहेर जावे लागत आहे. म्हणून त्यांच्या विकासाच्या क्षेत्राकरता मी या सावनेर विधानसभेमधून उमेदवार म्हणून उभा आहे. संजयजी, बेरोजगारी एक मुख्य समस्या विदर्भ झालं किंवा नागपूर झालं एक चालू आहे. महिला सुरक्षा एक मुख्य मुद्दा चालू आहे, प्रॉब्लेम आहे. याच्यावर काय फोकस राहणार? आपल्या ह्याच्यामध्ये कायद्याच्या नावाखालतं महिलांवर खूप सारी शोषण होत आहे. फक्त सरकार असे म्हणते की आम्ही हे करत आहे ते करत आहे, असं काही नाही आहे. कारण आपला जो इतिहास आहे तो महिलांवर अत्याचार करत नाही. क्योंकि आपले आदर्श जे आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या माणसाचे दोन्ही हात कापून त्याला चौरसावर बसवतात. तशी कडक शिक्षा ही सगळ्यांना झाली पाहिजे. लाडकी बहीण योजना भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे. नंतर महाविकास आघाडीने घोषणा केली की आम्ही पण 3,000 रुपये देऊ. काय म्हणाल? लाडक्या बहीण योजना ही चांगली आहे, पण त्या लाडक्या बहीण योजनेपेक्षा जर महिलांना काही रोजगार जर दिला आणि त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर ते सगळ्यात चांगलं राहील. ओव्हरऑल कसा रिस्पॉन्स मिळत आहे तुम्हाला? मला माझ्या मतदार क्षेत्रातून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. जेवढे नवीन तरुण आहेत त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे आणि आपण शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करू आणि गावाचा विकास हाच विकास ठरवून आपण काम करत आहे. संजयजी, खूप खूप धन्यवाद.